जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फरभार लावण्येशी. भगवान सिद्धेश्वराच्या आशीर्वाद कृपेने श्री रुक्मिणी पांडुरंगाच्या चरणाजवळ बसून श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज, श्री जगद्गुरू तुकाराम महाराज, श्री संत एकनाथ महाराज यांच्या चरण सानिध्यामध्ये आपण सर्वजण मिळून महाग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या तिसऱ्या अध्यायाच्या 100व्या ओळीचा आपण विचार करतो आहोत. विषय आहे अर्जुनाने केलेल्या प्रश्नाचं उत्तर. अर्जुनाने प्रश्न विचारला होता, किम कर्म किम कर्मे. त्या प्रश्नाचं उत्तर भगवान अर्जुनाला देत आहे. आता दृष्टांत सांगतात. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्य. ज्याप्रमाणे ही वनश्री जी आहे ती ऋतुकाली फलद्रूप होते. अर्थात 6 ऋतू आहेत, 2-2 महिने. त्यापैकी ज्यावेळी वसंत ऋतू सुरू होतो त्यावेळी वनराई प्रफुल्लित आणि फलद्रूप होते. वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्येशी. ऋतुराजा वसंताच्या आगमनाने सर्व वनश्री आणि फुलाने सजल्या जाते, फळाने सजल्या जाते. इष्टान भोगान ह्यो देवा दास्यन्ते यज्ञ भाविता तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सा. भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना स्वधर्म ज्ञान यज्ञाने, विषय स्वधर्म यज्ञाचा चाललेला आहे. स्वधर्म यज्ञाने तृप्त झालेले देव अर्थात इष्ट भोग देतील, पण ते पुरुष देवाने दिलेला जे काही भोग आहे त्या भोगानं, अर्थात देवाने नाही दिले तरी त्या भोगाचा उपभोग आपण स्वतःच मनुष्य घेतो. म्हणजे स्तेन हा तो स्तेन आहे. स्तेन म्हणजे चोर आहे. स्तेन या शब्दाचा अर्थ संस्कृतमध्ये चोराला स्तेन म्हणतात. तिचं काय म्हटलं, तैर्दत्तान प्रदायेभ्यो यो भुंक्तेस तेन एव सा. मग तो देवाने न दिले तरी तो भोग भोगतो. याचा अर्थ असा की तो चोरून भोग भोगतो, म्हणजे तो चोर आहे. कारण यज्ञाने, स्वधर्म यज्ञाने देव संतुष्ट होतात. त्याने अशा प्रकारे त्याचं फल देतात. पण नाही जरी दिलं तरी मनुष्य बळजबरीने भोग भोगत राहतो. म्हणून त्याला स्तेन हा म्हणजे चोर म्हटलेला आहे. तैसे सर्व सुखे सहित देवाची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. जसा स्वधर्म यज्ञ केला की देव फलद्रूप होतात, म्हणजे देव त्या यज्ञाचं फल देतात. त्याप्रमाणे
काय होईल? तैसे सर्व सुखे सै. देवाची मूर्ती, दैवाची मूर्ती म्हणतात. सर्व सुखासह तुमचं जे भाग्य आहे ते तुमचा शोध करत येईल. तुमचं भाग्य, मूर्तिमंत भाग्य तुमचा शोध करत येईल, तुमच्या मागे पडत राहील. अर्थात तुम्ही जर स्वधर्म यज्ञाचं परिपालन केलं तर ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनर्थ. जरी स्वधर्मे निरत वर्ताल बापा. विषय स्वधर्माचा चाललेला आहे. आपल्या वर्णविहित जे विहित कर्म स्वधर्म आहे त्या स्वधर्माचा विचार चाललेला आहे. ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनार्थ. बापानो, अर्जुन भगवान बरं सांगतात आणि भगवान बोलतात की जरी स्वधर्मे का निरत वर्ताल बापा. हे बाबांनो, तुम्ही जर स्वधर्माच्या ठिकाणी एकनिष्ठ राहिला आणि एकनिष्ठ राहून जर तुम्ही स्वधर्माचं वर्तन केलं तर सर्व भोग निश्चितच पूर्ण तुम्हाला प्राप्त होऊन तुम्ही तृप्त व्हाल. मात्र स्वधर्म आचरणाने झालिया सकळ संपदा जो अनुसरेल इंद्रिय मदा. लुब्ध होणे स्वादा विषयान. पण आज काय याच्या उलट झालेलं आहे. झालिया सकळ संपदा. अलीकडे माणसाला स्वधर्म कळत नाही, देव कळत नाही, धर्म कळत नाही, काहीच कळत नाही. का? पैसा अति झाला. काय म्हणलं त्याने? झालिया सकळ संपदा. सर्व ऐश्वर्य पैसा अडका असला की माणसं देवाला भजत नाही, देवाचा विचार, धर्माचा विचार करत नाही येत. उन्मत्तपणाने, अविचारीपणाने अधर्माचं आचरण करत राहतात आणि पुढे चालून त्याचं फल त्याचं फल निश्चितच तुम्हाला भोगावं लागतं. झालिया सकळ संपदा. मनुष्याकडे संपत्ती असेल तर मनुष्य सहसा देवाकडे वळत नाही. पूर्वपुण्याने जर संपत्ती मिळाली तर तो सहसा देवधर्माचा विचार करत हो नाही आहे. तो उन्मत्तपणाने वागतो आणि तो उन्मत्तपणा जो आहे तो पुढच्या दुःखाला कारणीभूत होतो, तो उन्मादपणा. म्हणून मनुष्याने नेहमी फार मोठा विचार करून वर्तन करणं अत्यंत आवश्यक आहे. जर अविचारीपणाने वागलं त्याचं फळ लाभ नाही आहे. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. ते तुमच्या हातात ते नाही आहे. तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला भगवान फळ देतो. फार काळ लागत नाही त्याला. काय हातच्या हातावरच झाडं असं म्हणतात. म्हणून उन्मादपणा करणं अयोग्य आहे. ती यज्ञ लुप्त होऊन स्वादा विषयांची या. आणि तो उन्मत्तपणा तो निश्चितच परमेश्वराकडे जाऊ देत नाही, परमेश्वराची भक्ती करू देत नाही, धर्माचं आचरण करू देत हो नाही आहे. मग जिथं जिथं अधर्म वाढला जातो तिथं तिथं नाश होतो. अधर्मा भिवात कृष्ण प्रदुष्यंती कुलस्त्रिया असं भगवंताने म्हटलेलं आहे. म्हणून अग्निमुखी हवन नित्यही यज्ञ भाविती सुरी.
जे हे संपत्ती दिली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. नाही, हल्ली हा रोग निर्माण झालेला आहे लक्षात. काय अति संपत्ती अति पैसा झाल्यामुळे लोक स्वधर्माचा विचार करत नाही आहेत, सत्कर्माचा विचार करत नाही आहेत. स्वधर्माचा सत्कर्माचा विचार माणसं करत हो नाही आहेत. लक्षात दिले ना भगवंतानी, मग मजा करा आणि मरून नरकाला जा. तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो. भगवंताने दिलेलं आहे हे सगळं, ते तुम्हाला तुमच्यामुळे नाही, हे सर्व भगवंताने दिलेलं आहे. मग त्याची जाण ठेवून जो स्वधर्माने भगवंताचं भजन पूजन करेल तोच तरुण मिळेल. आणि जो अधर्माने अविचाराने उन्मत्तपणाने वागेल त्याचं कुळही नष्ट होतं आणि त्याचा सर्वस्वी नाशही होतो. काय करणं गरजेचं आहे? आता इथे येतं सगळं बंदच झालेलं आहे. अग्निमुखी हवन न करेल देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाच. अग्नीमध्ये हवन करणं आता सगळा विचार संपलेला आहे. अग्नीच राहिला नाही. आता सगळं प्रदूषण आहे. गॅस हा अत्यंत वाईट आहे लक्षात ठेवा. तर त्याच्याशिवाय सत्नगत काय. पण निदान कमीत कमी आपण जे काही पापड्या भाकरी वांगे बटाटे भाजतो त्या जाळावर तरी भाजू नका, असं मागं खूप वेळ आलेला आहे. तिथे जाळ विषारी आहे. त्या जाळावर जर तुम्ही भाजलं तर तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो आणि तुमचा नाश होऊ शकतो, असं आलेलं यूट्यूबला. पुष्कळ वेळा सांगतात हे लोक, सावध करतात की किमान तव्यावर भाजणं काय भाजायचं, पण जाळावर काही भाजू नका. भाकरीसुद्धा तव्यावरच भाजा, पण जाळावर काहीच करू नका. त्यामुळे फार मोठी नुकसान होऊन आपलं आयुष्य नष्ट होण्याचा प्रसंग प्राप्त होतो. म्हणून अग्निमुखी अग्नीच राहिलं नाही. अग्निमुखी हवन न करेल देवता पूजा. देवाची पूजा अर्चा आता राहिली हो नाही आहे. बाप ज्यादे जे पूजा करत होते त्यांना सगळा कंटाळा. काय एक तर देवाला जागाच नसते, देवघर नाही. पहिली सोय कशाची करतात माणसं घर बांधताना? पहिली सोय संडास. देवाचा कोण विचार करतो हो? जर केलंच तर ते किचनमध्ये, काय किचनमध्ये केलं जातं. आणि त्यामुळे काय परिस्थिती तुम्ही काय देवाची पूजा योग्य रीतीने करू शकता. तुम्हाला तर त्याची गरजच नाही म्हणा. करतात ती बिचारे बाया माणसं, यांना तर वेळच मिळत नाही. म्हणून अग्निमुखी हवन न करेल देवता पूजन. जो अग्नीच्या ठिकाणी हवन करणार नाही, जो देवतांची पूजा करणार नाही, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे. जो अन्नदान करणार नाही त्याने काय परिस्थिती निर्माण होते भगवान अर्जुनाला सांगताय. आणखी काय काय विमुख होईल गुरुभक्ती. जो सद्गुरू सेवा करत नाही, सद्गुरूची भक्ती करत नाही, आदर न करील अतिथी. अतिथी जर आपल्या दारात आला तर तो त्याचा आदर करत व अनादर करतो नाही का. मधुर करी पुढच्या घरी असं म्हणतात. निदान तुम्हाला काही द्यायचं नसेल बोलू तरी नका. काय शहाणपणा तिथं मिळवू नका. विन्मुख गेली या अतिथी ने पुण्याची सर्व संपत्ती.
जर आपल्या दारातून अतिथी विन्मुख गेला तर तो मोकळा जात नाही, आपलं सर्व पुण्य घेऊन घ्या. जमलं तर तुम्ही चतकुरभर तुकडा द्या, न द्या पण बोलू नका. विन्मुख होईल गुरुभक्ती. सद्गुरूची भक्ती करणार नाही, सेवा करणार नाही. अलीकडे सद्गुरू माहीतच नाही, गुरु हा प्रकार राहिलाच नाही. सगळे निगुरेच, सगळी गुरं झाली गुरं. काय तेव्हा विमुख होईल गुरुभक्ती. आदर न करील अतिथी. जर दारात आलेल्या अतिथीचा आदर करणार नाही, संतोष नेदिल ज्ञाती. जाती बांधवाला जर संतुष्ट करणार नाही, ऐसा स्वधर्म क्रिया रहित. हा सगळा स्वधर्म आहे. देवाची पूजा करणं, होम हवन करणं, काय त्याचप्रमाणे गुरुभक्ती करणं, अतिथीचा आदर न करणं, गुरुभक्ती न करणं, जाती बांधवाला संतुष्ट न करणं, ऐसा स्वधर्म क्रिया रहित. हा सर्व स्वधर्म आहे. आणि या स्वधर्माने रहित जो आहे, अतिलेपणे गर्वित, गर्विष्ठपणा नाही तर जास्त गर्विष्ठपणा वाढला. दीड दानन बाबू तर म्हणतात ना, तशी आजची परिस्थिती आहे. थोडा पैसा जेवढा त्याला काय वाटतं कुणास ठाऊक. मी का ब्रह्मदेवाचा बाप आहे का, काही कुबेराचा बाप आहे, त्याला काय वाटतं माहीत नाही. निव्वळ उताना चालतो झाला. याचे परिणाम काय भोगावे लागतील हा विचार तो करत नाहीये. म्हणून काय म्हटलं, ऐसा स्वधर्म क्रिया रहित. आता सांगितलेले स्वधर्म जो करत नाही, अतिलेपणे गर्विष्ठ, जो अत्यंत गर्विष्ठ आहे, लक्षात घ्या, अति उन्मत्त आहे. केवळ भोग आसक्त होईन जो, केवळ ल्यावे खावे बरे असावे सदैव. हीच करी हाव संसार. ल्यावं खावं, मजा करावी, काय दारू प्यावी, मटण खावं, मसनात जावं, काय सगळ्या कुळाचा नाश करावा, हे मात्र लोकांना कळतं. चांगलं वागणं, चांगलं खाणं, चांगलं पिणं, देव धर्म बाकी काही कळत मी म्हणून तुकुपर्यंत. देवधर्म सांगी पडले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे, अशी आजची परिस्थिती आहे. म्हणून मग तया अपावो थोर. या सर्वाला जो चुकल्या जातो त्याला भयानक दुःख भोगावं लागतं. फार लांब नाही येते. जे त्याला भयानक दुःख भोगावं लागतं स्वधर्महीन माणसाला, ते फार लांब नसतं. काय काय आते ते जेणे ते हातीचे सकळ जाय, मग तया अपाव थोर आहे. स्वधर्महीन जी माणसं असतात नाही का, सद्गुरूची सेवा नाही, आईवडिलाची सेवा नाही, अग्नीमध्ये हवन नाही आहे, अतिथी भोजन नाही, जाती बांधवाला भोजन नाही, गुरुभक्ती नाही, काय स्वधर्म रहित जी माणसं असतात ती जेणे हातीचे सकळ जाय. त्यामुळे जे आलंय, जे मिळालंय ते सुद्धा जातं. आपल्या हातातल्या गोष्टी नाही आहेत, लक्षात. मिळणंही आपल्या हातात नाही आणि घालवणंही आपल्या हातात नाही, लक्षात. देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, साखर कारखान्याचे जे मालक आहेत ना, त्यांची काय परिस्थिती आज लक्षात. त्यांना चहात सुद्धा साखर टाकता येत हो नाही आहे. मेले ते डायबिटीस. पण कारखान्याचे मालक म्हणून म्हटलं की तेने हातीचे सकळ जाय. त्यामुळे सगळं उमलं काय करायचं असून. जर आपल्याला ते मिळत नसेल, त्याचा उपभोग घेता येत नसेल, तर असून काय उपयोग आहे. काय लोक चोरच खातात झालं, आणि हा तसाच बोंबलत जातो तोंडवर करून. देखा प्राप्तहीन लाहे भोग भोगू.
जरी असलं तरी तो भोगू शकत काय करता असून नसून काय पुष्कळस सासून ठेवलंय, क्विंटलशी सोनं आहे, पण त्याला काही त्याचा उपभोग घेता येत हो नाही आहे. म्हणून पापहीनला आहे भोग भोगू, मिळालेले असलेले भोग सुद्धा त्याला भोगता येत नाहीये. दृष्टांत दिलाय, गतायु शरीरी जैसे गतायु शरीरी चैतन्य वासन करी. ज्या शरीरातलं आयुष्य संपलेलं आहे तिथं चैतन्य राहतं का? नाही. जैसे गतायु शरीरी चैतन्य वास न करी. त्या ठिकाणी जर आयुष्य संपलेलं आहे तर चैतन्य राहत नाही आहे, ते देह चैतन्य रहित होते. घरी गेल्यावर करत जप काही देवळात आल्यावर देवापुरतच का निदैवाच्या घरी न राही लक्ष्मी, किंवा दुर्दैवाच्या घरी लक्ष्मी राहत हो नाही आहे. निदैवाच्या घरी न राहे लक्ष्मी. जो भाग्यहीन माणूस आहे त्याच्याकडे लक्ष्मी राहत हो नाही आहे. तैसा बोलू नका, बसले लोक शांत बसत. तैसा स्वधर्म जरी लोकला. तिथं बसलेल्या लोकांना जरा सांगितलं ना लोकांना, तुम्ही नुसतं ऐकण्यात तर गर्क होऊन जात. माझं लक्ष भूतासारखं सवपड आता तुम्ही तद्रूप होऊन वा भाग्यवान. तैसा स्वधर्म जरी लोकला. तुम्हाला वाटतं काय करतं, कशाला मन डोकायचं लोकांचं काय करतं आपल्याला, मला तरी काय करायचं म्हणा. तैसा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला. तर स्वधर्माचं किती महत्व आहे लक्षात ठेवा. जर स्वधर्म लुप्त झाला तर सर्व सुखाचा थारा मोडला, सर्व सुख समाप्त. लक्षात ठेवा. जैसा दीपा सवे हरपला प्रकाश जाय. जसं दिवा विझला की प्रकाशही जातो, त्याप्रमाणे स्वधर्म लोपला की सर्व सुख नष्ट होतात आणि अनंत प्रकारच्या दुःखाला सामोरं जावं लागतं. मग असं वाटतं काय केलं आम्ही, काय केलं, काय केलं तुला कळतच नाही. तू काय केलंस हे तुला कळत नाहीये. तुझ्या तोंडात कधी देवाचं नाव नाही, कधी सत्कर्म नाही, कधी भजन पूजन नाही. काय मग त्याचे फल प्राप्त ज्या भगवंताने या मनुष्य देहाची योजना ज्याच्याकरता केलेली आहे ते जर केलं नाही तर मग काय होतं. सर्व सुखाचा थारा मोडला. असून सुद्धा घरातली माणसं खायला देत, असून काय जाळायला देतात, असून खायला देत नाही. भोग भोगता येत नाहीये. लक्षात ठेवा. एवढे काबाड कष्ट करून एवढं मिळवलं आणि शेवटी मला देतं का कुत्र्याला, मला देतं का कुत्र्याला, अशी आज परिस्थिती आली जीवनाची. लक्षात ठेवा. फार वाईट परिस्थिती लक्षात ठेवा. काय म्हणून म्हटलं या ठिकाणी की तैसा स्वधर्म जरी लोपला. तुम्हाला स्वधर्मही कळत नाही जीवाला. स्वधर्म कशाला म्हणतात हेही कळत. आतापर्यंत आपण स्वधर्माच्या व्याख्या केल्या की स्वधर्म कशा कशाला म्हटलेला आहे. काय हे स्वधर्मही जीवाला कळत नाही. उगे आले आणि बिचारे मेले, पशुसारखे वागत राहतात. काय जैसा दीपा सवी हरपला प्रकाश जाय. ज्याप्रमाणे
दिवा मानवला की प्रकाशही जातो. तैसे निवृत्ती जेत सांड निजवृत्ती जेत सांडे तेत स्वतंत्र ते वस्ती न घडे. कोण सांगते? नाही, आतापर्यंत कोण सांगते? कोणाकडे गेली प्रजा सगळी? हा, ब्रह्मदेवाकडे गेली हे म्हणतो. आणि ब्रह्मदेव सांगतात सगळ्या. काय सांगताय? ह्या सगळ्या गोष्टी कोणी सांगितल्या? ब्रह्मदेवाने सांगितलं. लक्षात ठेवा. तैसा निजवृत्ती जेत सांडे. मग ज्या ठिकाणी अशा प्रकारे ब्रह्मदेव म्हणतात प्रजेला, हे प्रजा हो, तैसी निजवृत्ती जेत सांडे. जरा माझं सांगणं, ब्रह्मदेव म्हणतात, चांगल्या रीतीने ऐका. तेच स्वतंत्र ते वस्ती न मोडे. दिव्याच्या दृष्टांताप्रमाणे स्वधर्माचा जिथे त्याग होतो, स्वधर्माचं आचरण जिथे होत नाही. स्वधर्म कशाला म्हणतात हेही कळत नाहीये. त्या ठिकाणी ऐका प्रजा व पुढे विरंची म्हणे, स्वतंत्र ते वस्ती न घडे. स्वातंत्र्याचं वास्तव्य त्या ठिकाणी राहते. मनुष्य परतंत्र होतो. परतंत्र होतो. स्वधर्माचा त्याग केल्यामुळे बुद्धी नष्ट होते. स्वधर्माचा त्याग केल्यामुळे बल नष्ट होते. स्वधर्माचा त्याग केल्यामुळे आयुष्य संपले जाते. स्वधर्माचा त्याग केल्यामुळे आरोग्य संपल्या जातं. स्वधर्माचा त्याग केल्यामुळे सत्ता संपत्ती सर्व नष्ट. किती किती सांगणार हो. सर्वस्वाचा नाश मनुष्य देहाला आल्यानंतर. स्वधर्म हा पशु पक्ष्याकरता नाही आहे, स्वधर्म हा मानवाकरता आहे. आणि मनुष्य देहाला येऊनही जर त्याला स्वधर्म कळत नसेल तर त्याच्यातून गाढवात फारसा फरक नाही. मी म्हणतो नाथराय म्हणतात ना, काय पुच्छे विन दो पायी. यो पावणिया मनुष्यपण जो न साधीच ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दभ जाण पुच्छे विन दो पायी. मग याला काही जर जमलं नाही आयुष्यात तर हे दोन पायाचं बिना शेपटाचं म्हणून. माझ्याकडे काही बघायचं कारण नाही. नाथराय मी असं काही आलं ना की डोळे वटवून माझ्याकडे मला जगाचं काही वैर तू थोडंच आहे. साधू संत जे सांगतात ते तुम्हाला सांगणं माझं कर्तव्य आहे. माझ्याकडे डोळे वाटणे काय फार तुम्हाला बघायचं असेल तर नाथाकडे बघा. म्हणून स्वधर्म जो सांडिल तया ते काळ दंडील. ब्रह्मदेव काय सांगता आहे की हे प्रजागण हो, जर तुम्ही स्वधर्माचा त्याग केला तर तुम्हाला काळ सोडणार हो नाहीये. तुम्हाला काळ दंडील. चोर म्हणून हरिल सर्वस्व तयार. मग मनुष्य हा काय आहे? चोर आहे. संपत्ती तुमची आहे का? देह हे काळाचे घन कुबेराचे तेथे मनुष्याचे. माणसं छाती बुडून मरतात. लक्षात काय? बरं, काहीच कारण नाही ना. आपण काही आणलं नव्हतं, आपण काही घेऊन जाणार. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. म्हणून जर स्वधर्म मनुष्याने टाकला तर तया ते काळ दंडील. त्याला काळ नक्कीच शिक्षा केल्याशिवाय राहणार. चोर म्हणून हरिल सर्वस्व तया. चोर म्हणून त्याचं सर्वस्व नक्कीच हरण करील.
मग सकळ दोष भवते, मग काय होईल? सगळे पाप तुम्हाला गरड घालतील जा, पाप तुम्हाला वेढा घालतील, पाप सोडणार नाही आहेत. गिव सोणी येती तयार, सर्व पाप त्याला शोध करत 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 येऊन त्याला वेढा घालतील. रात्री समय स्मशानाते भूते जैसी, जसं आता रात्रीला स्मशानात भूत असतात असं म्हटलं इथं, पण रात्री स्मशानात भूत नसतात नाही का, भूत घरातच असतात. कारण जीव कुठे जातो? घरात घरात. वासना कुठं राहते? घरात राहते. मग जीव तिथे गेल्यावर जिवंत नेतात का गेल्यावर? मग ते भूत कुठं राहिलं? घरात. स्मशानात नसतं हो काय. म्हणून काहीला त्रास होतो, झोप येत नाही, काही दुःख होतं, वाईट स्वप्न, त्याचं कारण आहे ते काय. ती घरातली भूतं त्यांना काही घुसू देत नाही येत लक्षात. म्हणून म्हटलं की मग सकळ दोष भवते, गिव सोने घेती तया, सर्व दोष त्याला शोधत येतात, त्याला वेढा घालतात. ज्याला उदाहरण दिलं की जशी स्मशानामध्ये, तुम्ही म्हणा स्मशानात, मग तुम्ही घराचं नाव काय? मग ज्या घरामध्ये तुळशी वृंदावन नाही, ज्या घरामध्ये देवाची पूजा नाही, ज्या घरामध्ये साधू संत आईवडिलाची पूजा सेवा नाही, दान धर्म सत्कर्म नाही, भजन पूजन नाही, ते घर स्मशान आहे. हिला स्मशान तिथं नाही आहे, हे घरच स्मशान आहे. गाथा भागवत वाचावं तुम्हाला कळेल स्मशान कसं आहे ते. असं ब्रह्मदेव स्वधर्महीन जीवाला आणि उपदेश करता आहेत, तेव्हा त्याची सेवा भगवत चरणी समर्पण करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या बघू. पुंडलिक वरदा